आज मला एक फोन आला. त्यानं सांगितलं की मी गाडीसाठी काही टायर विकत घेतले, त्यातलं एक टायर जे होतं ते खराब निघालं. मग त्यानंतर मी ज्याच्याकडनं घेतलं त्याच्याकडे गेलो आणि त्याला म्हटलं की मला टायर रिप्लेस करून दे, ते खराब निघले. तो म्हटला की मी काही घरी बनवत नाही, मी काही देणार नाही. मग यावरून मला असं वाटलं की आज आपण चर्चा करावी ग्राहक तक्रार निवारण केंद्राबद्दल. कोण तक्रार करू शकतो? तो व्यक्ती, जो व्यक्ती ग्राहक आहे. आता ग्राहक कोण? एखादा व्यक्ती एखादी वस्तू किंवा सेवा एखाद्याकडनं घेतो आणि त्या बदल्यात आपण त्याला मोबदला देतो. त्यानंतर आपलं आणि त्याचं ग्राहक आणि विक्रेता असं नातं तयार होतं. आणि ते नातं तयार झाल्यानंतर कधीकधी तो जो क्लेम करतो, तो जो आपल्याला सांगतो की ही वस्तू अशी असेल तशी असेल आणि ती गोष्ट तशी निघत नाही, त्यावेळेस आपण त्याच्या अगेन्स्ट तक्रार निवारण केंद्रामध्ये कंप्लेंट करू शकतो. मग त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले त्याला एक नोटीस पाठवावी लागेल. नोटीसला वेळ द्यावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही ती तक्रार करू शकता. एक डिटेल व्हिडिओ मी तयार केलेला आहे. माझं यूट्यूबचं चॅनल आहे. कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंकसुद्धा तुम्हाला मिळेल. तिथे जा आणि लिगल किडाला असंच प्रेम करा. धन्यवाद.